आणि आता एक मोठी बातमी. मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झालाय. कांदिवलीतल्या चारकोपमधल्या एअरटेल मोबाईलच्या गॅलरीत एका अमराठी भाषिक तरुणीनं मराठी बोलता यायलाच पाहिजे असं कुठे लिहिलंय, आम्ही भारतात राहतो असं म्हणत हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकानं त्या तरुणीला मराठीत बोलण्याचा आग्रह धरला. त्यानंतर तिनं हुज्जत घातल्याचं पाहायला मिळालं. या व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आणि त्यांच्या शिवसैनिकांनी एअरटेलच्या मुख्य कार्यालयावर धडक देऊन एअरटेलच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. एअरटेलच्या गॅलरीत मराठी तरुणींना नोकरीवर ठेवण्यास काय अडचण आहे? काही अडचण नसेल तर मग असं वारंवार का होत आहे असे प्रश्न चित्रे यांनी उपस्थित केले. ग्राहकांशी व्यवहार करण्यासाठी मराठी भाषिक प्रतिनिधी नियुक्त करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून एअरटेल कंपनीला पत्र लिहून करण्यात आली आहे. हा, तुझ्या सरांना बोलवा, सरांना बोलवा. हा, बोलवा. धारावी आणि वांद्रे रिक्लेमेशन पाठोपाठ मुंबईतील आणखी एक पुनर्विकास प्रकल्प हा अदानी